आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। ज्यांनी माडाची बोगस साईट तयार केली त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दिली। आरोपी लवकरात लवकर पकडले जातील। नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज भरावेत, मंत्री अतुल सावेंचं आवाहन। सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाविस्टा मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसराचा पुनर्विकास होणार। बांधकाम विभागाकडून 5 ऑगस्टला निविदा प्रसिद्ध। महायुती सरकारवरच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संघाची नाराजी। आरोपांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याची संघाची भावना। अशा आरोपांपासून भाजपच्या मंत्र्यांनी दूर राहावं, संघाचा सल्ला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। कायदा सुव्यवस्था, रस्त्यावरील खड्डे अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। अजित पवार, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढांसह अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित। सर्व शिक्षण मंडळांना यावर्षी 25% आरटीईच्या जागा भरल्या पाहिजेत। मुंबई हायकोर्टाचे सीबीएसई, आयसीएसई, महाराष्ट्र बोर्डांना निर्देश। टॉक्सिक्स लिंक या संशोधन संस्थेकडून 10 प्रकारच्या मीठ आणि साखरेवर अभ्यास। संशोधनानुसार भारतीय बाजारपेठेमधील मीठ आणि साखरेच्या सर्व ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक सेकंड। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही। केजरीवालांच्या जामिनावर आता 23 ऑगस्टला सुनावणी। डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्यासाठी चाचण्या सुरू। संबंधित मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयासोबत बैठक, सूत्रांची माहिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी आमदार राजू तोडसाम यांची याचिका फेटाळली। 2013 मध्ये आंदोलन केल्यामुळे झालेली 3 वर्षांची शिक्षा रद्द करण्यासाठी केली होती याचिका।